श्री स्वामी समर्थ. महादेवाच्या पिंडीचे रहस्य एकदा नक्की वाचा. घरात देवघरातील पिंडीवर नाग नसावा तथा नंदीही नसावा. पिंड साधी दगडी असली तरी चालते, मात्र शक्यतो पितळेची असावी. देवघरात महादेवाची पिंड ठेवावी, मूर्ती किंवा फोटो नाही. देवघरातील पिंड 3 इंचापेक्षा मोठी असू नये, ती 3 इंचापेक्षा छोटी असावी. भगवान महादेव हे देवादिदेव असून हे न्यायप्रिय दैवत आहेत आणि यांचे सर्व प्रकारचे भक्त आहेत. आणि जसे देव, दानव, यक्ष, किन्नर, भूत, प्रेत, पिशाच आणि इतरही अनेक योनी जीव महादेवास बसतात. आणि जिथे महादेवांची मूर्ती, फोटो असतो तिथे त्यांचे सर्व भक्त उपस्थित होतात. ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी तथा महादेवांच्या पिंडीला संपूर्ण गोल प्रदक्षिणा करीत नाही, तर अर्धी प्रदक्षिणा करून नमस्कार करतात. कारण उत्तर दिशेला वरील सर्व भक्तांचा अदृश्य रूपाने उपस्थित असतात. तथा उत्तर दिशेने महादेवांच्या पिंडीवर जलाभिषेक घातलेले पाणी तीर्थरूपाने वाहत असते. ते ओलांडून गेल्याचे पातक लागते. महादेवांचा फोटो अथवा मूर्ती फक्त स्मशानात असते. देवघरात महादेवांचा फोटो अथवा मूर्ती नसावी. मानवाला पिंड पूजन सांगितले आहे. म्हणूनच संपूर्ण भारतात महादेवांचे मुख्य शक्तिपीठांवर महादेवांची पिंड लिंग रूपाने स्थापन केलेले समजते. 12 ज्योतिर्लिंग ही लिंग म्हणजेच पिंड रूपाने आहेत. यातून संपूर्ण विश्वाला वैश्विक ऊर्जा मिळते. महादेवांना नित्य शुद्ध पाण्यासह रुद्रसूक्त पठण करीत जलाभिषेक करावा. महादेवांना जल अतिशय प्रिय आहे. एखाद्याने महादेवांस जल अर्पण केल्यास ते त्यावर खूप प्रसन्न होतात. महादेवांना मनापासून मोठ्या संख्येने एकत्र येऊन सामुदायिक जलरुद्राभिषेक केल्यास विपुल पर्जन्यमान राहते. गुरुचरित्रात असे म्हटले आहे की नित्यच्या रुद्राभिषेकाने दीर्घायुष्य, आरोग्य मिळते आणि अकाली मृत्यू टळतो. महादेवांची नित्य नियमित रुद्राभिषेकाने सेवा केल्यास घरी अखंड लक्ष्मी वास करते आणि त्या भक्तांच्या घरी अखंड श्रिया राहते आणि सर्व सुख समृद्धी वाढवून सर्वत्र कीर्ती पसरते. हर हर महादेव. या 7 वस्तू भगवान शंकरांना कधीही अर्पण करू नका. का तर जाणून घ्या. भगवान शंकरांविषयी थोडी काळजी बाळगण्याची गरज असते. उत्साहाच्या भरात काही चुकीच्या गोष्टी आपल्या हातून घडत तर नाही ना, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. खाली दिलेल्या या गोष्टी भगवान शंकरांना कधीही अर्पण करू नका. 1. शंख. शिवपुराणानुसार भगवान शंकरांनी शंखचूड नावाच्या असुराचा वध केला होता. तो भगवान विष्णूंचा भक्त असल्याने त्यांची आणि लक्ष्मीची शंखाने पूजा केली जाते. 2. हळद कुंकू. भगवान शंकर आजन्म वैरागी होते, त्यामुळे शृंगारासंबंधी कोणतीही वस्तू त्यांना अर्पण केली जात नाही. हळदीलाही सौंदर्यवर्धक मानले जाते, त्यामुळेच हळद किंवा कुंकू भगवान शंकरांना अर्पण केले जात नाही. या गोष्टी भगवान विष्णूंना अर्पण केल्या जातात. 3. तुळशीपत्र. असुरांचा राजा जलंधर याच्याविषयी असलेल्या एका कथेनुसार त्याची पत्नी वृंदा तुळशीचे रोपटे बनून गेली होती. भगवान शंकरांनी जलंधराचा वध केला होता, त्यामुळे भगवान शंकरांच्या पूजेत तुळशीपत्र न वापरण्याचा पण वृंदाने केला होता. 4. नारळ पाणी. नारळाच्या पाण्याचा भगवान शंकरांवर अभिषेक केला जात नाही. नारळाला लक्ष्मीचे रूप मानले जाते, म्हणून शुभ कार्यात नारळाचा वापर करून त्याचा प्रसाद म्हणून वापर केला जातो. पण भगवान शंकरांना अर्पण केलेले पाणी निर्माल्य होते. 5. उकळलेले दूध किंवा बाजारात मिळणारे पॅकेटमध्ये दूध
कधीही भगवान शंकरांना अर्पण करू नये. त्यापेक्षा गंगाजलाने अभिषेक करा. बाजारात मिळणारे पॅकेटमधील दूध उकळलेले असते, त्यामुळेच त्याचा वापर करणेही टाळावे. 6. केवड्याचे फूल. भगवान शिवांच्या पूजेत केवड्याचे फूल वर्जित आहे. शिवपुराणानुसार ब्रह्मदेव आणि विष्णूंच्या वादात खोटे बोलल्यामुळे केवड्याला भगवान शंकरांनी श्राप दिला होता. 7. कुंकू किंवा शेंदूर. कुंकू किंवा शेंदूराचा वापरही भगवान शंकरांची पूजा करण्यात वर्ज्य केला आहे. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. तसेच अशीच माहिती नेहमी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री सद्गुरू स्वामी समर्थ. धन्यवाद.